अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांचे हे वाक्य, हे शब्द आजही लोकांच्या भक्तांच्या मनाला आधार देतात. जेव्हा जीवनात संकटे येतात, मार्ग दिसत नाही, मन खचून जाते, तेव्हा स्वामींचे स्मरण भक्तांना नेहमी नवीन शक्ती आणि धैर्य देते. आजही आपण श्री स्वामी समर्थांच्या काही दिव्य लीलांचा आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचा अनुभव घेणार आहोत. या कथा चमत्कारिक नाहीत, तर त्यामागील श्रद्धा, संयम, दया, आत्मज्ञानाचा संदेश देणारे आहेत. कर्दळी वनातील कठोर तपश्चर्या. प्राचीन कथानुसार श्री स्वामी समर्थांनी कर्दळी वनात अत्यंत दीर्घ काळ समाधी व तपश्चर्या केली. घनदाट जंगल, शांत वातावरण आणि पूर्ण एकाग्रतेने ते ईश्वर चिंतनात लीन झाले होते. काळ पुढे पुढे सरकत गेला व त्यांच्या समाधीला जागेवर वारुळ निर्माण झाले. परंतु स्वामींचे मन बाह्य जगापासून अलिप्त होते. एक दिवस जंगलातील एका लाकूड तोडायचे होते. पण लाकूड तोड्याने हातातून त्याचं जे लाकूड आहे ते चुकून कुल्हाडी घाव त्याच्या वारुळावर पडला. त्या लाकूडाचा जो घाव आहे तो वारुळावर बसला आणि त्या प्रसंगानंतर स्वामींना पुन्हा जगाच्या कल्याणासाठी आपलं दिव्य प्रवास सुरू केल्याचे वर्णन अनेक भक्त परंपरांमध्ये आढळते. हिमालयातील आध्यात्मिक संदेश. हिमालयात भ्रमण करताना स्वामी समर्थांनी अनेक साधकांना ज्ञानाचा मार्ग दाखवला. त्यांच्या सानिध्यात आलेल्या लोकांना त्यांनी अहंकार सोडून नम्रता, प्रेम, करुणा यांचा स्वीकार करण्याचा शिकवण दिली. अनेक कथांमध्ये वर्णन करण्यात येते की स्वामींनी प्राणीमात्रांवर आपल्या कृपेद्वारे शांतता मार्ग दाखवला व त्यांच्या दृष्टीने प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर अस्तित्व होते. भारतभर तीर्थयात्रा. स्वामी सांगतात की स्वामी समर्थांनी भारतभर भ्रमण केले, अनेक पवित्र स्थानांना भेट दिली. उत्तर भारतामध्ये पवित्र प्रदेशापासून ते पश्चिमकडे तीर्थक्षेत्रापर्यंत त्यांनी भ्रमण केले व शेवटी त्यांचे आगमन महाराष्ट्रात झाले. मंगळवेढा आणि पुढे अक्कलकोट ही ठिकाण त्यांच्या कार्यामुळे भक्तांसाठी विशेष श्रद्धास्थान बनले व भक्तांवरील कृपा. स्वामी समर्थांचे अनेक भक्त त्यांच्या कृपा अनुभवत होते. असे सांगितले जाते की जे भक्त निस्वार्थ भावाने त्यांचे स्मरण करतात, त्यांना त्यांच्या मनात धैर्य आणि सकारात्मकतेची भावना स्वामी देतात व स्वामी समर्थांचे अनेक भक्त कृपा अनुभवत होते. असे सांगितले जाते की जे भक्त निस्वार्थ भावाने त्यांचे स्मरण करतात, त्यांच्या मनात धैर्य आणि सकारात्मक भावना जागृत होते. जनी नावाच्या एका भक्त स्त्रीला स्वामींनी दिलेले संदेश अत्यंत मौल्यवान मानला जातो. परमेश्वर केवळ एका मूर्तीत नसून संपूर्ण सृष्टीमध्ये आहे. जनी नावाची जी भक्त होती, स्त्री भक्त, तिने पांडुरंगाला भेटण्यासाठी जाणार होती. त्यावेळेस वारं सुटलं होतं व त्यावेळी साक्षात श्री स्वामी समर्थांनी तिला
भेट दिली व तिला सांगितले की परमेश्वर केवळ एका मूर्तीत नसून संपूर्ण सृष्टीमध्ये आहे. हा संदेश आपल्याला सर्व जीवनामध्ये देव पाहण्याची आणि प्रेमाने वागण्याची शिकवण देतो. स्वामींची शिकवण. स्वामी समर्थांनी आपल्या आचरणातून श्रद्धा, सेवा, संयम आणि सत्याचा मार्ग दाखवला. त्यांच्या शिकवणीतून आपल्याला समजते की संकटे जीवनाचा भाग आहे, पण विश्वास आणि योग्य कर्म त्याच्या आधारावर आपण त्याच्या विश्वासाने आपण विश्वास आणि योग्य कर्म यांच्या आधारावर आपण त्यांचा सामना करू शकतो. आजही लाखो भक्त स्वामींचे नामस्मरण करतात आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेतात. स्वामींचे नाव घेताच मनाला शांतता आणि आत्मविश्वास मिळतो, अशी अनेक भक्तांची भावना आहे. चला आपण सर्वजण मनाला प्रार्थना करूया. हे श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या जीवनाला समृद्धी दे, धैर्य आणि चांगल्या विचारांचा प्रकाश कायम ठेवा. आम्हाला सत्य, सेवा आणि प्रेमाचा प्रकाश असा हे मार्ग दाखवा. आणि श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जर तुम्हाला हा दिव्य प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे भक्ती दर्शन.